लवादा मेळघाटातलं एक छोटंसं गाव. साधारण 20 वर्षापूर्वी सुनील देशपांडे या गावी जाऊन धडकले ते उरात बांबू नावाचं अनोखं ध्येय घेऊन. तुम्हा आम्हाला बांबू म्हणून परिचित असलेली वनस्पती भारताच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं आजही हिरवं सोनंच आहे. त्या सोन्यातून मढवलेल्या दागिन्यातूनच ग्रामीण जनतेचे संसार फुलतात आणि खुलतातही. या हिरव्या सोन्याचा तंत्रशुद्ध प्रसार आणि प्रचार हे सुनील देशपांडेंचं जीवितकार्य. लवाद्यातल्या संपूर्ण बांबू केंद्र या त्यांच्या संस्थेत संशोधन, प्रशिक्षण, आरेखन आणि लागवड या 4 स्तरावर काम चालतं. बांबूंच्या वस्तूंचं उत्पादन आणि विक्रीही होते, ज्यामधून कोरकू या वनवासी समाजातल्या तरुणांना उपजीविकेचं साधन हाती लागलं. तसंच या परंपरागत कलेचं पुनरुज्जीवनही झालं. सुनील देशपांडे यांच्या पत्नी निरुपमा देशपांडे याही महिला सक्षमीकरण आणि शिक्षण हे विषय घेऊन कार्य करतात. त्या माध्यमातून जवळपास 36 गावांमध्ये त्यांचं काम पसरलंय. या दोघांच्या कामामधून मेळघाटाचं एक सकारात्मक चित्र साकारतंय. काय आहेत या दोघांच्या कामांच्या प्रेरणा? कसे आहेत त्यांचे अनुभव? मेळघाटातल्या समस्या कोणत्या आणि आव्हानं कोणती? हे सारं ऐकण्यासाठी जरूर या संवाद वेणुमित्राशी, ओळख मेळघाटाशी. रविवार दिनांक 8 मे 2016 संध्याकाळी 6 वाजता बालशिक्षण सभागृह पुणे इथे.